भुसावळ नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला राखीव निघाल्यानंतर त्या जागी बहुजन समाज पार्टीच्या वतीने कीर्ती सुरेश वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। प्रत्यक्षात कीर्ती वानखेडे यांनी शनिवारी बसपाकडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यापासून नगराध्यक्षपदी आपली सत्ता असावी म्हणून बसपासह कार्यकर्ते मंडळी कामाला लागली आहेत। दरम्यान बसपा पुन्हा लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणे आताही आपलं वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे। विशेषतः कीर्ती सुरेश वानखेडे यांना उमेदवारी देऊन बसपानं आपला पत्ता ओपन करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ। जय भीम। मी कीर्ती सुरेश वानखेडे। आज मी भुसावळतर्फे नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे। आजपर्यंत जो 10 वर्षापासून विकास झालेला नाही तो करायची इच्छा माझी आहे। जसं माझं घर मी चमकवते तसं माझ्या भुसावळला चमकवायची पण इच्छा माझी आहे। त्याकरता मी भुसावळकरांना सगळ्यांना विनंती आहे माझी बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी दाखल केलेली आहे। जय भीम नमो बुद्धाय। आम्ही भुसावळ नगर परिषदेसाठी कीर्तीताईंना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेली आहे। आमचं विजन आहे की या भुसावळमध्ये गोरगरिबांचे घरं तोडले गेलेले आहेत। आज सुद्धा त्यांना राहायला घरं नाही आहेत, पण आमच्या ताईंना अध्यक्ष बनवल्यानंतर जर या भुसावळच्या जनतेने हत्तीला नगरपालिकेमध्ये एंट्री दिली तर आम्ही 1 BHK फ्लॅट सर्व बेघरांना देणार आहोत। गोरगरीब वस्तीमध्ये दीनदलित, शोषित पीडित, मुस्लिम समाज अशा लोकांच्या ज्या गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांना दर्जेदार मोफत शिक्षण आम्ही देणार आहोत। आमचं विजन हे आहे की या भुसावळकरांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे। त्या दृष्टीने शहर जसं चकचकीत ठेवायचं ताईंनी विजन सांगितलं, त्याचप्रमाणे आम्ही आरोग्यसुद्धा नागरिकांना चांगलं मिळेल याची दक्षता घेऊ।